बेहदची परम महाशांती. आज आपण परम सत्य ज्ञान, परम सत्य सनातन ज्ञान आणि बेहदचं परम ज्ञान यातील फरक समजून घेऊयात. परम सत्य ज्ञान हे ते ज्ञान आहे जे शास्त्रांमध्ये वर्णित केलं आहे, ज्याचा ना आदी आहे ना अंत. हे ज्ञान एका ब्रह्मांडाच्या सृष्टी विनाशाच्या चक्रावर आधारित आहे. उदाहरणार्थ, ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याद्वारे चालणारं निर्माण, पालन आणि संहाराचं चक्र. यात सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग अशी 4 युगे आहेत आणि अर्धप्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय हे यामध्ये क्रमाने घडत असतात. आता परम सत्य सनातन ज्ञान. हे ज्ञान ब्रह्मांडाच्या मर्यादेपलीकडे आहे. इथे महाब्रह्म, महाशिव यांच्या सूक्ष्म निर्मितीचे वर्णन आहे. एका महाशिवाच्या एका संकल्पातून अनंत ब्रह्मांड, गॅलेक्सी, युनिव्हर्सेस निर्माण होतात आणि विलीन होतात. हे म्हणजे अनंत सर्जन आणि विसर्जनाचं सनातन चक्र आहे. आता येते बेहदचे ज्ञान, सुप्रीम इन्फायनाईट नॉलेज. हे सगळ्यात उच्च थराचं ज्ञान आहे, जे 100 कलांपेक्षा वरच्या ब्रह्मांडांबद्दल, मल्टिवर्स आणि बेहदच्या परमधामाबद्दल सांगते. तिथे सर्जन आणि विसर्जन कधीच होत नाही. वेळ, दिवस, रात्र, 5 तत्व काहीही नाही. फक्त परमतत्व आणि परमप्रकाश आहे. ते स्थान म्हणजे अविनाशी परमधाम आणि जिथे सदैव परमशांती आहे. सारांश हाच, परम सत्य ज्ञान हे एका ब्रह्मांडाचं ज्ञान. परम सत्य सनातन ज्ञान हे अनेक ब्रह्मांड आणि गॅलेक्सीचं ज्ञान. बेहदचं परमज्ञान हे अनंत ब्रह्मांडाच्या पलीकडचं अविनाशी परमधामाचं ज्ञान आहे. जिथे सर्जन आणि विसर्जन संपते, तिथे फक्त परमतत्व आणि परमप्रकाश असतो. तिथेच खरी बेहदची परमशांती असते. बेहदची परम महाशांती.